अमृत कलश या कार्यक्रमात श्रोते हो आपलं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्री केरीपायचा नमस्कार. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आकाशवाणी सांगली केंद्रामधील माजी डिझेल मेकॅनिक किशोर माने यांची मुलाखत. तुम्ही आकाशवाणी माध्यमामध्ये एक टेक्निशियनच्या पोस्टवर जॉबला होतात. या पदासाठी अर्ज करणं किंवा या पदावर रुजू होण्याचं आपल्याला कसं सुचलं? मला एम्प्लॉयमेंट थ्रू कॉल आला बर की तुम्ही इथं आकाशवाणी जाऊन इंटरव्ह्यू द्या म्हणून. बर अशी तुमची मुलाखत आहे. अच्छा. एम्प्लॉयमेंट थ्रू. बर मग मी आलो, माझी कागदाची काय सर्टिफिकेट वगैरे घेऊन आलो. हा. इथे येऊन इंटरव्ह्यू दिला. मग तुम्ही या डिझेल मेकॅनिकच्या ह्या विभागाकडे कसं वळलात? माझा आयटीआयचा कोर्स जो आहे हा. तो डिझेल मेकॅनिक म्हणून आहे. बर. मी 77-78चा डिझेल मेकॅनिक आहे. बर. मग आकाशवाणीत येण्याआधी तुम्ही कुठे मी जॉब मेकॅनिक होतो. मी ट्रॅक्टरच्या गॅरेजमध्ये कामाला जात होतो. होय. प्रायव्हेट गॅरेजमध्ये. मी ट्रॅक्टरचा मिस्त्री आहे. अच्छा. मग तुम्ही आकाशवाणीमध्ये साधारण किती साली जॉबला लागलात? ते 87 साली. 1987 साली तुम्ही जॉबला आलात. तेव्हा साधारण वय काय होतं तुमचं? 27 वर्ष होतं. ते पूर्ण झालं नाही म्हणून मला नोकरी लागली आणि 3 महिन्यानंतर मला डिबार झालो असतो मी. कारण ते 27 वर्षाची अट होती ना. नोकरीमध्ये काम करताना कसं वाटत होतं? नाही, बेस्ट वाटत होतं. आवडीचं म्हणजे माझं जे आहे फील्ड तेच काम मिळालं ना. बर. त्यामुळे मी काय आनंदित म्हणजे ओकेच मध्ये काम केलं. इथे जनरेटर कधी बंद पडून दिला नाही. श्रोते हो, आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारत आहोत त्यांचं नाव आहे किशोर महादेव माने. तर श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्रामध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून 1987 पासून 2020 पर्यंत ज्यांनी हा कार्यकाळ सांभाळला, आकाशवाणी अविरतपणे चालू राहावी यासाठी ज्यांनी अखंड प्रयत्न केले, असे हे किशोर माने. यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. यांनी सेवानिवृत्तीनंतर एक छंद जोपासला आणि श्रोते हो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा छंद आजही ते जोपासतायत. वयाची 65 आता त्यांची आलेली आहे आणि या 65 मध्ये त्यांनी आपल्या छंदाला प्रायोरिटीनं पाहिलेलं आहे. काही व्यक्ती असेही असतात की ज्यांचा छंद अगदी निराळा असतो आणि अगदी युवा वर्गाला लाजवेल असा हा छंद आपले हे किशोर माने जोपासतायत. तर यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत नेमका यांचा छंद काय आहे. तर किशोर माने सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आहात आणि तुम्ही आमच्याशी इतक्या छान गप्पा मारत आहात, त्यासाठी सुरुवातीला खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. तर मला सांगा, तुम्ही जो तुमचा छंद जोपासायला सुरुवात केली, साधारण कुठल्या साली चालू केलं? 2019 चालू केला. बरं, तुमचा छंद काय होता नेमका? नाही, माझे म्हणजे काय झालं, सुनील कुलकर्णी म्हणून आमचे मित्र आहेत. मी आकाशवाणीत असताना ते एकदा सायकल घेऊन ऑफिसमध्ये आले. ते आपल्या इथं पूर्वी कार्यक्रम निष्पादक होते. हा, ते आले, त्यांची मी सायकल बघितल्यानंतर त्यांना सहज विचारलं, काय कुलकर्णी सायकल घेऊन आलाय? होय म्हणले, आम्ही जगन्नाथपुरीला चाललोय. बर. मग त्यावेळी माझी मानसिकता काय होती काय मला समजलं नाही, पण मी म्हणलो मी येतो. बर. आणि मी कधी सायकल चालवली नाही 20-25 वर्षात. पूर्वी लहान असताना जी काही सायकल चालवली असेल ते कॉलेजला वगैरे जाताना कधी. अच्छा. त्यानंतर मी सायकल हा प्रकार कधी म्हणजे हेच केला नव्हता. आणि अचानक त्यांना म्हणलं की मी येतो. होय की नाही, त्यांनी मला सांगितलं थांबा, आमच्या बंधुरांना विचारतो. हा. ती यामध्ये येतो, ते ग्रुप ऍडमिन आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांना फोन केला, विचारलं. ते म्हणले असू दे, येऊ देत. झालं. आणि जायचं होतं फक्त 4 दिवसानंतर. बर. सायकल चालवली नाही. मग ती घरात एक जुनी सायकल होती, ती काढली खुंटीवरनं. त्यात हवा बिवा मारून हरिपूर आणली, असं 2 वेळा राऊंड मारले एक दिवशी. दुसऱ्या दिवशी जाऊन सायकल नवीन घेऊन आलो. बर. गिअरची सायकल आणली, सायकल साधी सायकल नाही. आणि मग आम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे जगन्नाथपुरी जायचं आहे, तर प्रॅक्टिस पाहिजे म्हणून आम्ही दोघं पुन्हा कोल्हापूरला गेलो. बर. जाऊन सकाळी गेलो, संध्याकाळी आलो. खरं बर. त्यामुळे प्रॅक्टिस नसल्यामुळं, सवयी नसल्यामुळं वेळ लागला. थोडक्यात त्रास नाही, पण वेळ लागला. मग त्यानंतर मग 5व्या दिवशी म्हणजे आम्ही निघालो जिथून. बर. तो प्रसंग कसा होता तुमचा? नाही, मला ते माझी इच्छाशक्ती जबरदस्त आहे. बर. तो मी कुठलीही गोष्ट ठरवतो, एक तर ठरवत नाही, ठरवलं ते बाकी हे करतो. म्हणजे त्यामुळे मी ठरवलं की बाप्पाला आपल्याला हे करायचं आहे. इच्छाशक्ती जबरदस्त. त्या जोरावर मी ती गेलो. थोडा सुरुवातीला मला त्रास झाला, कारण पाय दुखणार नाही, कारण पहिल्यांदा आपण हातात घेतलेली एखादी. तर हे झालं, पण नाही, मी गेलो तसं हळूहळू आम्ही गेलो. रोज आम्ही 100 किलोमीटर सायकल चालवत होतो त्यावेळी. बापरे. तुम्ही जेव्हा जगन्नाथपुरीचा पहिला दौरा केला, मग त्यावेळी सामान नेण्याबाबत आपण कसं नियोजन केलं? नाही, मग ते ज्यांच्या म्हणजे बरोबर आम्ही गेलो ग्रुप, आणि किर्लोस्करवाडी शेख होते, मिरजी शेख होते, असे आम्ही 6 जण होतो. आणि कुलकर्णी साहेब म्हणजे आम्ही आमचे मित्र, आम्ही दोघं सांगलीतून होतो. थोडक्यात आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं, लिस्ट दिली की बाबा सायकलवर काय काय हवं हे बाबा तुम्ही घ्या. आणि मग ते आम्ही घेतलं, म्हणजे लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी बाबा घेतलं, तेवढंच घेतलं. मग बाकी काय. मग तुम्ही हा प्रवास करत असताना टप्प्याटप्प्याला जिथं थांबत होतात, तिथं अशा काही अडचणी येत होत्या? समजा पाऊस वगैरे कुठं भेटला किंवा वादळ आलं, अशा काही घटना घडल्या का? नाही, कसं आहे, पाऊस वगैरे त्यावेळी काय जगन्नाथपूरला गेलो त्यावेळी आला नाही. नंतर वाघाबोर्डला वगैरे आला, पण तिकडे गेल्यानंतर पावसाळ्यात तो सीझन नव्हता, म्हणजे आला नाही. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. आणि तुम्ही म्हणता तसं कसं आहे, राहण्याचं जो आहे लोकांना ते असं अट्रॅक्शन वाटतं की बाबा ही लोक एवढ्या लांबून सायकलवरनं आलेली आहेत
त्याबद्दल ते आमचं सायकल ही मेन प्रॉफिट, म्हणजे आम्हाला किंमत नाही, सायकलला किंमत आहे. सायकलला किंमत. त्यामुळे आम्ही गेलो कुठेही जाऊन विचारलं राहायची सोय वगैरे, हो ते मंदिरात वगैरे आमची सोय करायची, शाळा आहेत वगैरे, म्हणजे स्वेच्छेने करायची. राहायची सोय झाली नाही, गैरसोय झाली असं कधी झालं नाही. मग आता तुम्ही जगन्नाथपुरी पर्यंत साधारण किती दिवसात पोहोचले? आम्ही त्यावेळी जवळजवळ आम्हाला 16 दिवस लागले. 16 दिवस. मग या 16 दिवसांच्या प्रवासामध्ये सायकलींना काही प्रॉब्लेम आले किंवा काय आले तर ते कसे हँडल केले जात होते? सायकल काय, मी स्वतः मेकॅनिक असल्यामुळे बरोबर आहे, सायकलला जर काही जरी झाले, माझ्या होऊ दे या दुसऱ्याच्या कोणी होऊ दे, मी ती स्वतः रिपेअर करू शकत होतो. मग आता ते जगन्नाथपुरीवरून तुम्ही परत येताना परत 16 दिवस लागले असतील अर्थात? नाही, आम्ही कुठलाही प्रवास हा सायकलचा कुठलीही जरी केला तर तेच एकेरीच करतात. म्हणजे पहिला जगन्नाथपूरला गेलो, जाताना इकडून गेलो पण येताना मी रेल्वेनं आलो. आता आम्ही गिरनारला गेलो, जाताना मी गिरनारला गेलो पण येताना मी रेल्वेनं आलो. अच्छा. आता मी परवा वाघा बॉर्डरला गेलो. बर. तर आम्ही ह्यावेळी फक्त उलट केलं. काय केलं, आम्ही पहिला वाघा बॉर्डर म्हणजे रेल्वेने गेलो तिथं, बर, आणि तिकडून पुन्हा इकडे आलो. अच्छा. पहिला तर ते काय होते, तारीख वगैरे आपण फिक्स केलेली नसती, आणि जर समजा आपण रेल्वेचं तिकीट काढलेलं असेल, समजा काय करणार आपण तिथे पोहोचलो नाही पोहोचलो तर त्या तिकीटचा प्रश्न निर्माण होतो. आणि जगन्नाथपूरला गेला तो प्रॉब्लेम आला की 2 दिवस आम्हाला तिकीटच मिळालं नाही, असं झालं. बरोबर आहे. हा प्रॉब्लेम डोक्यात गेल्यानंतर म्हणले की बाबा आपण काय करू, तिकडे जाऊन तिकडे इकडे येऊ, म्हणजे इथे केव्हा का पोहोचेना, होय ते आपल्या हातात राहील. ते बरोबर. अशा बेसनं मग आम्ही काय केलं, ह्या वाघापूरला ज्यावेळी आता गेलो आम्ही, नोव्हेंबरमध्ये गेलो होतो मी, डिसेंबरमध्ये परत आलो. तर त्यावेळी आम्ही पुण्याला गेलो सायकलवरून चालवत, आणि पुन्हा टू लुधियाना आमचं रिझर्वेशन केलं. म्हटलं आम्ही गेलो आणि ते लुधियानात उतरलो आम्ही, आणि तिथून जे सायकलवर बसलो तेव्हा की मग अमृतसर, वाघा बॉर्डर, अटारी बॉर्डर, आता वाघा बॉर्डर म्हणत नाही त्याला, अटारी बॉर्डर आपल्यात जे आहे ते अटारी गाव आहे ते अटारी बॉर्डर. तर तिथं पण गेलो, तिथून पुन्हा मग जे आलो हळूहळू, म्हणजे ती सायकल सोडलीच नाही, म्हणजे इथं याला जवळजवळ 18 दिवस लागले. ते 2,500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. बरं, तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या गावांना जाऊन आलाय ते सांगतो. जगन्नाथपुरी गेलो प्रथम, पण मग गिरनारला गेलो, परत इथं आता ही वाघा बॉर्डरला गेलो, आणि दरवर्षी आम्ही गोव्याला जातो सायकलवरून. गोव्याला सायकल सकाळी निघतो, संध्याकाळी पोहोचतो. पहाटे 3ला सर्वसाला आम्ही निघतो, संध्याकाळी 7ला आम्ही गोव्यात. काय सांगताय? पण आम्ही 12 तासात जातो तिथे. हसत म्हणजे आम्ही गंमत करत जेवत चहा पाणी करत जातो. टार्गेट केलं तर 10 तासात पण, म्हणजे तसं जर स्पीड पडवली म्हणजे लवकर जाऊ शकतो, 10 तासात पण जाऊ शकतो. पण आम्ही आमचा ग्रुप असतो. बरं, मग तुमच्या ग्रुपमध्ये जे आहेत ते साधारण अंदाजे वय काय असेल त्यांचं? नाही, हे सगळे 50-55 मध्ये, ते सगळ्यात वयस्कर तुम्हीच माने अंकल. तुम्हाला माने अंकल म्हणून मी, आमचा ग्रुप आहे आता सध्या सांगली सायकल स्नेही म्हणून. बरोबर. आमचं सुरसर कसं असतंय, उन्हाळ्यात सायकल चालवली जात नाही, होत नाही, ऊन लागलं की माणूस हे करतो. बरोबर आहे. मग आता मी रोज प्रॅक्टिस करतो, मी जातो, म्हणजे मी काय करतो, मग ते टाइम मागे घ्यायचं, म्हणजे 6ला निघत असतो तुम्ही तर 5ला निघायचं, म्हणजे ऊन पडायच्या अगोदर पुन्हा तुम्ही रिटर्न आलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता मी काय करतो, मंगळवारी इथे जयसिंगपूर जातो, गुरुवारी वाडीला जातो, शनिवारी तुंगाला जातो, आणि रविवारी मी 100 किलोमीटर करतो. मग ती इकडे शिरोलीकडे जाईन किंवा इकडे बोरगाव फाट्याला कवटे वांगाडकडे जाईन. म्हणजे तुमची दैनंदिन प्रॅक्टिस चालू आहे? 4 दिवस म्हणजे सायकल चालवतो. बरोबर. आणखी मला सांगा की हे गावचा प्रवासाला तुमचं बॉडी मेंटेन राहणे किंवा तुमचे पाय दुखू नयेत यासाठी तुम्ही काय काळजी घेताय? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला सराव आहे त्यानं हे करावं. बर. मी ती प्रथम केलं ते इच्छाशक्तीवर मगाशी सांगितलं तसं ते रेटलं, ते सगळ्यांना जमेल असं काही नाही आहे. तर मी जातो, आता मी कुठं आता K2K करणार पुढच्या वर्षी मी, बरोबर, म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी. तर ते मी करू शकतो कारण मला आता प्रॅक्टिस आहे. बर. म्हणून मला हार्टबीटचा प्रॉब्लेम होतो, त्याला शारीरिक त्रास होऊ शकतो, हातपाय दुखायचं सोडून द्या. आणि दुसरी गोष्ट, सायकलवर तुम्ही किती वेळ बसता, सायकल चालवण्यापेक्षा बसू किती शकता हा महत्वाचा आहे. कारण जास्त वेळ त्या सायकलच्या छोट्या शीटवर तुम्ही बसू शकत नाही. मग तो सराव पाहिजे, सराव असेल तर मग तुम्ही काही करू शकता. तुम्ही आता सध्या प्रॅक्टिस कशी करता त्याची? मी आता रोज सकाळी जातो ना, 6ला निघतो. बर. आणि सर्वसाधारण 50 किलोमीटर सायकल चालवतो, जायचं 25 याचं 25. बर. येतात समजा जयपूरला ती कमी आहे, म्हणजे ती 20 किलोमीटर होती. मग मी काय करतो, तिथं तिथून अंकलीकडून पण तिकडे जातो. अच्छा, म्हणजे लॉंग रूट केवढा होईल तेवढा बघा. 50 किलोमीटर करायचंच. म्हणजे ते घड्याळात आहे, घड्याळ आहे, त्या घड्याळात ते आपलं किलोमीटर दाखवतो, हार्टबीट दाखवतो. म्हणजे असं काय टेन्शन घ्यायचं, काय वाढलं तर आपण थांबायचं, माझं कधी वाढत नाही. बरोबर. आता हे लांब पल्ल्याचा प्रवास झाला, सायकल किंवा काय अशा कुठल्या स्पर्धांना तुम्ही भाग घेतलेला आहे का? तर तुम्ही कोल्हापूरमध्ये लोहपुरुष म्हणून स्पर्धा ड्युएथलॉन असतं ते भरतं, त्यात मी ते 2 वेळा मी लोहपुरुष केलेला आहे. मग त्यात काय करायचं असतं, 5 किलोमीटर रनिंग, 20 किलोमीटर सायकलिंग आणि नंतर 2.5 किलोमीटर पुन्हा रनिंग. हे तुम्ही केलेलं आहे? हे ॲट ए टाइम केलं मी. ते म्हणजे माझा मागच्या वेळी पहिल्या वेळी माझा नंबर आला असता, पण मी चहा पीत बसलो, मला सर आमची ओरडायला म्हणली तुम्ही काय गेले हे, आणि मीच पुढे होतो. आणि हे नक्की आहे, म्हणजे सरांना माहित होतं मी जाऊन तिथे चहा पीत थांबलेला, त्यामुळे तो माझा नंबर गेला. मग सेकंड टाइम तुम्ही सेकंड टाइम मग त्यांनी ते 60+ ठेवलं नाही. बरं. पहिला ते 60+ होतं त्यावेळी आला असं नंबर, पण ते नाही ना, पण नंतर तिने 50+ ठेवलं.
बर तरी पण मी दुसऱ्या वेळी त्यात 3रा नंबर काढला 50+ मध्ये. बर मग ते 50+ मध्ये तुम्हाला म्हणजे तरुण वर्ग जास्त कॉम्पिटिशन. हो, म्हणजे 50 वर्षाच्या माणसाबरोबर मला सायकल चालवायला लागणार, रनिंग करावं बरोबर लागणार. आहे. तुलनात्मक दृष्ट्या हा म्हणजे एज फॅक्टर फार महत्वाचा असतो. नाही बरोबर आहे. वयाच्या किती आपली इच्छाशक्ती असली तरी शेवटी वयाचं बंधन आपल्याला जे आहे ते आहेच. पण त्यातनं मी त्यावर कडी केली. मी 1 तास 52 मिनिटात ह्या 3 गोष्टी पूर्ण केल्या होत्या. आणखी कुठे कुठे स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतलेला? नाही, मग इथं तर हे वेगवेगळं असतं. इचलकरंजीला सांगली सायकलथॉन असतं, ती 50 किलोमीटर 100 किलोमीटर, ते फक्त सायकल येत नसतं, ते केलेलं आहे मी इचलकरंजीला. परवा पोलिसला झाले 50 किलोमीटर, बर तेही मी केलंय 50 किलोमीटर. तर ते मी 1 तास 52 मिनिटात बरोबर 50 किलोमीटर सायकल चालवलेली आहे. बरोबर. तर तुमची दिनचर्या कशी असते याबाबत? मी आता रोज 5ला उठतो आणि सगळं आवरून वगैरे 6ला घरातून बाहेर पडतो. रात्री मी ते भिजत घातलेलं असतं, काही अंजीर, मुनुके, बदाम. म्हणजे तुम्ही ड्रायफ्रूटला जास्त ड्रायफ्रूट. हो, स्पोर्ट्समॅनला ते इम्पॉर्टंट आहे. ड्रायफ्रूटवर जास्त जोर ठेवा लागतो कॅलरीज भरून येण्यासाठी. ते मी खातो सुरुवातीला, सकाळी उठल्यावर तेवढंच करतो. आणि मग सायकल प्रवासाला सुरू करतो. परत आल्यानंतर मग काय नाश्ता करायचा, जो असेल ते, काय पोहे उपीट असेल ते खायचं आणि निवांत विश्रांती घ्यायची, कारण दमलेलं असते. 1 तास 2 तास रिलॅक्स राहायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा हे रुटीन चालू झालं. अच्छा. मग आता ह्या सर्व गोष्टी घडत असताना तुम्हाला असं कधी वाटतं का की आपण थोडं तरुण असायला हवं, असं तुम्हाला वाटतं का? कारण आपलं वयाचं तुम्हाला कुठं असं प्रॉब्लेम येतो का? नाही, मी कधी निगेटिव्ह विचार करणारा माणूस नाही. आणि स्पर्धा, मला म्हणायचं कुठल्याही स्पोर्ट्समॅननं स्पर्धा स्वतःशी करावी, दुसऱ्याशी नाही. त्याचा नंबर आला, माझा यायला पाहिजे, ही मानसिकता चुकीची आहे. म्हणून मी लोकांना म्हणजे सांगायचंय ह्यांना की स्पर्धा तुम्ही स्वतःशी करा, दुसऱ्याशी करू नका. एखादा तुमच्या अगदी मनाला भावून गेलेला असा एखादा प्रसंग आम्हाला सांगा. आम्ही जगन्नाथपुरीला ज्यावेळी पुढे गेलो होतो, ही बाकी गँग आमची मागं होती. आम्ही एका गावात राहण्याची सोय, म्हणजे आम्ही ते एक गेस्ट हाऊस होतं, पीडब्ल्यू ऑफिस, पीडब्ल्यूचं त्यांचे आहे होतं. आम्ही तिथे गेलो, तो वॉचमन होता. मी त्यांना म्हणलं, वो ऐसा ऐसा हम सांगली से सायकल पर से आए हैं और हमको जगह चाहिए. बोला है नहीं, ये तो कुछ नहीं है, खाली नहीं है. तो मनुष्य काय मान्य करायला तयार नव्हता. आमच्याच वेळ चांगली, तिकडून एक दुसरा मनुष्य आला. मग त्या जवळच्या त्या माणसाला काय सांगितलं, त्यांना भेटा. मग मी ते चालत होते, मी तिकडे गेलो. त्यांना भेटलो, नमस्ते सर, मला ऐसे हम सांगली महाराष्ट्र से आए हैं और जगन्नाथपुरी जा रहे हैं. और बहुत बढ़िया, सांगली से आ रहे हैं आप. ऐसा तो मनुष्य असं म्हणला, खुश झाला तो. म्हणलं ठीक आहे, मग काय क्या प्रॉब्लेम नाही, बोला रहने के लिए. हा ठीक आहे, दे देंगे. त्यानं ज्या माणूस मला नाही म्हणला वॉचमन, त्यालाच बोलवलं, म्हणजे त्यांना ते सूट दे. व्हीआयपी सूट मिळाला आम्हाला एकदम वॉचमन सगळे. तर ती गंमत अशी होती की तो मनुष्य ज्यानं आमची सोय केली, त्याचे साहेब म्हणजे ते कलेक्टर होते. ते कलेक्टर अहमदनगरजवळ शिलवासा गावचे होते. मग मराठी आम्ही बोललो. मग तो पीए होता त्यांचा, जो भेटला तो योगा, त्याला त्यानं ते बरोबर केलं आणि साहेबांच्याकडे घेऊन जाऊ व्हायला. म्हणजे मराठी बोलतात, मराठी लोक आले ते 2 जण म्हणून. मग त्यांनी साहेबांना फोन केला की आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग त्यांचं जे ऑफिस होतं किंवा बंगला, तो चांगला 15-20 एकरमध्ये आहे. ते म्हणले देणार. तर ते एवढं लांब होतं की आम्ही त्या गेस्ट हाऊस पासून सायकल घेऊन गेलो त्यांच्या घरी चालत गेला. मग तिथे गेलो, मग ते बघितले, हो या म्हणले. मला म्हणले बरं झालं. मला वाटलं कोणतं जवान मुलं असतील, म्हणले तुम्ही एवढ्या लांब आलाय, म्हणजे फोन करू. तुम्ही तर म्हणले हवायत करताय, म्हणले बेस्ट, चांगलं करताय म्हणले तुम्ही. कसा बसायचे, जरा गप्पा मारले. आणि पुन्हा ते म्हणले वेगळ्या, ते म्हणून यांना म्हणले महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण, चपाती वगैरे करून द्या म्हणून त्यांना मराठीत सांगितलं डायरेक्ट. म्हणजे ओके मध्ये खायची जेव्हा सोय करून टाकली आमची, राहा म्हणले. भेटलो आम्ही, जातो. नाही म्हणले सकाळी घरी यायचं आहे म्हणले. म्हणलं नाही सर, आम्ही पहाटे 6ला वगैरे जातो म्हणले, आम्हाला पुढे कवर. नाही म्हणले, आमचे आई वडील आलेत, त्यांना भेटा, मराठी बोललेत तुम्ही, बरं वाटेल त्यांना. म्हणजे ठीक आहे. मग पुन्हा आम्ही 2 जण पुन्हा आणि घरी. मग तिने लगेच पोहे केले. ते कधी नाही, आम्हाला पोहे मिळाले. ती आणि आणू काय आम्ही काय बोललोच नाही. आणि आणू घातलं, आम्ही आपलं खाल्लं. मायभूमीतनं कोणतरी आले म्हटलं त्याची उत्कटता असते. तो एक म्हणजे माझ्या आयुष्यात चिरस्मरणात राहणारा, तो म्हणजे एवढा ऑफिसर मोठे असून सुद्धा म्हणजे हे दाखवलं माणूस की तो फार म्हणजे मला भावलं आयुष्यात. म्हणजे अशी लोक आहेत. याचं म्हणजे मला आता बाहेर कुठे फिरायला काय हरकत नाही, असं मला त्यावेळी मी ठरवलं की आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी बरोबर. इथं काम करत असताना तुमचे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील, कारण इथं मोठमोठ्या कलाकारांचे मुलाखती झालेल्या आहेत किंवा मोठमोठे आर्टिस्ट येऊन गेलेत, मोठमोठे अनाउन्सर होऊन गेलेत. जसं की आता आपण पाहू शकतोय की आपल्या चित्रा हंसनाळकर मॅडम होत्या किंवा आपले संजय पाटील सर होते, उज्ज्वला कवठेकर मॅडम होत्या. तर या सर्वांच्या सोबत काम करत असताना असं कधी घडलंय का की आकाशवाणीचा कार्यक्रम चालू होता आणि अचानक तिथं जे आपल्याला इन्व्हर्टर किंवा जनरेटर, कारण आकाशवाणीला जनरेटर मोठा आहे, आपल्या सांगली आकाशवाणीमध्ये तर भरपूर मोठा आहे, तर
असा एखादा बिघाड झाला आणि तो निघत नव्हता, असा एखादा प्रसंग आहे का? नाही, कारण मी स्वतः जनरेटरच मेकॅनिक असल्यामुळं हा, त्याचा कंपनीच्या चार्ट प्रमाणेच त्याचा जर मेंटेनन्स ठेवला, आणि माझं म्हणणं आहे लोकांनी सुद्धा कंपनीच्या रूल प्रमाणे जर आपले वाहन ठेवलं तर ते अजिबात बंद पडत नाही. बर, लोक काय करतात, ऑइल बदली करा म्हणजे करतच नाहीत, म्हणजे कंपनीच्या रूल प्रमाणे फॉलोअप करत नाहीत, त्यामुळे मग ते बंद पडतं. जर तुम्ही कंपनीच्या चार्ट प्रमाणे तुम्ही बाबा 250 तासानं ऑइल बदली करा, 500 तासानं जनरल चेकअप करा, बर, 1000 तासानं त्याची नोजल टेस्ट करा, बर, मग ते मी मेकॅनिक असल्यामुळे मी ती गोष्टी करूनच घेत होतो. बर, त्यामुळे ऐन वेळी बंद पडणे हा प्रकार मी आहे तो पण कधी झाला नाही. झालेलं नाही. 1987 पासून 2020 पर्यंत तुमचा कार्यकाळ हा आकाशवाणी सांगली केंद्रामध्ये तुम्ही डिझेल मेकॅनिक म्हणून पदभार स्वीकारला होता. तुम्ही जेव्हा नोकरी करत होतात आकाशवाणी सांगली केंद्रात, तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की आपण सायकलिंग करू आणि आपण असं काहीतरी आपला छंद जोपासच कधी वाटलं होतं? नाही, अजिबात नाही. कारण मला त्यावेळी माझ्या बिझनेसमध्येच मी इतका वेगळा असायचो की मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं म्हणजे भानच असत नव्हतं. मी नुसतं ते जनरेटर रिपेअर करायचं त्यातच, म्हणजे 24 तास मला पुरायचे नाहीत. त्यामुळे बिझी शेड्यूल असल्यामुळे छंदाकडे वेळ नव्हता. सायकल घेऊन ते जाऊन ते कामच होणार नव्हतं, म्हणजे वेळेचं बंधन असायचं. वेळेचं बंधन असेल. त्यामुळे मला ते मी तो छंद जोपासला नाही. त्यामुळे हा विषय नव्हता. हे योगायोगानं काही ते कुलकर्णींच्या ते आले चला म्हणले म्हणून हे झालं. होय, पण एक झालं की त्यावेळीपासून मी सायकल सोडली नाही. बरोबर आहे, अगदी ते बाकी माझं पुढे पडलं नाही. मी त्या दिवशीपासून सायकल सोडलेली नाही. त्यावेळी सुरुवातीला आणली, मग मला सायकल मध्ये त्यावेळी कळत नव्हतं सुरुवातीला आणलेली. बरोबर, 14,000ची काहीतरी होती, मग पुन्हा मी ती बदलली, चांगली आणली. आता 60,000 सायकल आहे माझ्याकडे. बरोबर. मग आता ते तुम्ही जेव्हा सायकलिंग करत असताय तेव्हा ते गेअर पटकन बदलणं करणं हे तुम्हाला मॅनेज कसं होतं? नाही, आपण कसं वाहन चालवतो तसाच प्रकार आहे होतो. बर, आपल्याला समोर बाबा टेकड दिसलं तर ते खाली खाली जायचं, म्हणजे गेअर बदलायचा, म्हणजे पायडेल हलकं येतं मारायला आणि टेकड चढलं जातं. ती 60-70 डिग्री सुद्धा सायकल इजी जाते. ती आपली साधी सायकल जाऊ शकत नाही. गिअरच्या सायकलचा तो फायदा आहे. बरोबर. किती मोठं टेकड असेल. आता परवा आम्ही गेलो मालवणला सायकलवरनं, सकाळी गेलो संध्याकाळी पोहोचलो, तर काय नाही ते राऊतवाडी धबधब्याचे घाट मी चढलो सायकलवर. बापरे. बर, जवळ 15-16 जण होतो आम्ही. मग येताना आम्ही लगेच म्हणजे मिनी बसमधून आलो, पण ते आमच्यात ठरलेलं होतं. पण जाताना पण ते 210 किलोमीटर बरोबर आहे सायकल चालवत गेलो आम्ही. आणि घाटात सुद्धा चालवली. सांगायचं बा काय की घाटात सुद्धा होय, घाटात चालवलं. 18 जण होतो, त्यातले 10 जण गेलो, 8 जण मग ते टाकले गाडी. बरोबर आहे, कारण कसं आहे आपण सगळं करू शकतोय पण आपल्या तब्येतीला आपण सांभाळणं तितकंच नाही. मग महत्त्वाचं तुमचा सराव असेल तर हा प्रश्न येत नाही ना. नाही, बरोबर मी आहे. त्यांना सांगतो की लोकांना तुम्ही सराव करा, म्हणजे मालवण काय कुठेही जाऊ शकता तुम्ही. होय, अगदी बरोबर. तुम्ही सराव करणार नाही, मग एकदम उठणार आणि मी जातो म्हणून ते करू शकता, पण ते मग तुम्हाला इच्छाशक्ती पाहिजे तुमची. मी हे करू शकतो, निगेटिव्ह काहीच विचार करायचा नाही. मी करणारच आणि मी हे करू शकतो, आणि तुम्ही तसं ठरवलं तर या जगात काय अशक्य नाही, तुम्ही करू शकताच. अगदी बरोबर आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं की मला इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे सगळं करू शकतोय. मग आता मला सांगा, भविष्यामध्ये तुमचं काय प्लॅन आहे की आता आपण सायकल प्रवास हा कुठपर्यंत जायचं असं तुमचं ध्येय आहे? नाही, आम्ही काय करतो, ध्येय असं म्हणण्यापेक्षा कसं आपली प्रकृती पण जपली पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अति करून पण चालणार नाही. बरोबर आहे. मग ते आपल्याला शरीराला पण पेलेल एवढंच आपण करायचं आहे. बरं. आता मी दरवर्षी काय करत असतो, एक कुठल्याही ग्रुपबरोबर, म्हणजे मला काय कुणीही चालतं, म्हणजे मी जातो त्यांच्याबरोबर. ती कुठे म्हणले तिकडे जायचं आहे म्हणून मी येतो असं. तर आता आमचं पुढचं भविष्य सांगितलं तुम्हाला की कन्याकुमारी ते सगळ्यात मोठं असेल आयुष्यातलं माझं, कारण ते 4,000 किलोमीटर आहे. बरोबर आहे. मग ते टार्गेट किती दिवसात आहे तुमचं काय? तर सहसा आम्ही ते 150 किलोमीटर चालवतो सायकल सध्या, रोज 150 किलोमीटर. आम्ही आता वाघा बॉर्डर 2,500 केलं, त्यावेळी मी सहसा 150 चालवतो. कधी काही प्रॉब्लेम आला, सायकल कोणाची मोडली, काय झालं तर मग त्या दिवशी कमी होतं. बरोबर आहे. तसं थांबायचं, मग पुन्हा आणि ते सुरू रिपेअर करून पुन्हा पुढे प्रवासाला निघायचं. पण सर्वसाधारण सरासरी 150 चालवावी असं असतं. आम्ही ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. समजा काल आमचं 80 झालं, आता ते कमी पडलं की मग ते पुढचा दिवस जो असतो तो आपल्या वाढत जातो ना, म्हणून त्याला मागे घेण्यासाठी मग ते कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. एका दिवशी आम्ही 200 चालवतो. मग अच्छा, म्हणजे वेळेवर डिपेंड, वेळेवर, वेळ, वातावरण, चढ म्हणजे टेकड किती आहे, प्लेन आहे, वारं, ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात. समजा प्लेन आहे, वारं कमी आहे, मग आम्ही जाऊ शकतो, जोरात जायचं. पण आता घाट, आता तिकडे गेलं तर ओव्हरब्रिज जास्त असतात. आता ओव्हरब्रिजला मग त्यामुळे ते दमतं माणूस, म्हणजे चढवायचं उतरायचं सायकलवर पळवायची उतरायचं, मग ते वेळ लागतो त्याला. स्पीड पण कमी असते आणि ते पाठीमागे बोजा पण असतो. ते सर्व 17-18 किलो असतं. बरोबर. ते कॅरीला लावायचं आणि घेऊन जायचं आपण आपलं संघ सगळं. बरोबर. आता हा प्रवास करत असताना असं कधी सिच्युएशन आली का की एखाद्याचं काहीतरी मनोधैर्य खचलं किंवा त्याची तब्येत बिघडली, असं कधी घडलं का? नाही, आता आम्ही गेलो बागावर त्यावेळी एका दोघांची तब्येत हे झाली होती. मग आम्ही काय केलं, लगेच दवाखान्यात त्याला विश्रांती घेतली. दुसऱ्या सकाळी त्या दिवशी तेवढं हाप राहायचं. आता परवा आम्ही गेलो तिथं हरियाणामध्ये, काय झालं, ते एकांची तब्येत जरा हे झाली, म्हणजे आता मी जातो गावीच.
किंवा पुढे जाऊन थांबतो ठरलं आमचं. मग आम्ही ते बस स्टँडवर गेलो तर ते म्हणले आता स्टँड सिस्टम म्हणजे वरचे जे कॅरेज सिस्टम आहे बर ती एसटीने बंद केलेली आहे. बर मग ती सायकल ठेवायची कुठं. मिन टाइम काय झालं आम्ही ते स्टँडवर चौकशी करत होतो, पाऊस पडायला लागला. अरे बापरे. पाऊस पडल्यानंतर म्हटलं बस म्हणजे सायकलच आपण ते आमचे काय असतात ह्या सगळ्या सायकलांना मडगाड नसतं, बरोबर आहे. म्हणजे पाणी सगळं पुढे पडतं, त्यामुळे पावसाळ्यात ते सायकल चालवणं योग्य नाही. बरोबर म्हणून मग आम्ही काय विचार केला तू तर घ्यायला जातो म्हणजे तू पण थांब. मग आम्ही तिथे एक आश्रम बघितला आणि त्या दिवशी आम्ही तिथे राहिलो. गोळ्या आणल्या आणि ते खाल्ल्या. मग तो सकाळी तो मनुष्य पुन्हा तयार झाला ना, म्हणजे पुढे जायचं काय संबंध नाही, पुन्हा त्यांना घेऊन आम्ही पुढे आलो. म्हणजे सगळीच थांबायला भाग पडते. हो त्यासाठी ग्रुपमध्ये ते करावं लागतं. बरोबर आहे. एकाला लागलं तरी सगळ्यांनी थांबणं गरजेचं आहे. नाही सोडून जायचं नाही. अगदी बरोबर. मग असं कोणी तुम्हाला भेटलंय का की त्यांनी म्हणजे तुम्हाला आदर्श मानून या सायकल प्रवासामध्ये सहभागी झाले तुमच्यासोबत, असं कोणी आहे का? परवा मी मोहिमेला गेलो होतो त्यावेळी एक झालं बघा. बर. त्यावेळी एक राजस्थान म्हणून सायकल घेऊन म्हणून शाला होता. बर. मग तो मोहिमेच्या मार्गात आम्हाला गाठ पडला. बर. मग मी सायकलवाला असल्यामुळे मी लगेच त्याच्याकडे गेलो. मोहीम हा विषय वेगळा आहे पण सायकल विषय वेगळा. मला ती दिसल्यावर मी त्याकडे गेलो. काय कहाँ से आहे क्या तो बोला राजस्थान से आहे. यार डालो गाली में सायकल डालो और हमारे साथ मुहिम करो. मग मी त्याला त्यातनं काढला आणि त्याला फिरवून मग आमच्या बरोबर तो आला. एक 5-7 किलोमीटर चालत आला पुन्हा मग तो सायकल तो भारत फिरणार होता. राजस्थान मधला मनुष्य होता तो. प्लास्टिक बचाव म्हणून तो अच्छा मोहीम राबवत होता ती. म्हणजे सायकल आता आम्ही सुद्धा म्हणजे तसं होतो झाडे लावा झाडे जगवा. आम्ही जे हे करतो सायकलिंग करत असताना आम्ही हे करत असतो. संदेश देणारे फलक घेऊन सायकलावर बोर्ड लावलेले असतात. हा किंवा कोण भेटले की आम्ही सांगतो झाडे लावा झाडे जगवा, जेल आहे तो कल आहे, हे असं आम्ही सांगत असतो लोकांना. बरोबर. मग लोकांच्याकडनं रिस्पॉन्स कसा आहे? चांगला बऱ्यापैकी येतो. निदान ते त्यावेळी तर ऐकतात. अगदी छान. म्हणजे तुमच्याशी गप्पा मारून खरंच असं वाटायला लागलं की आता आपण पण सायकल. नाही माझं म्हणणंच आहे की लोकांनी सायकल चालवा, निरोगी राहा. अगदी बरोबर आहे. सायकल चालवण्याचे भरपूर फायदे आहेत, फक्त ते लोकांना त्याचे हे कळत नाही. रोज फक्त मी म्हणतो 10 किलोमीटर तुम्ही रोज 10 किलोमीटर सायकल चालवा, पण ती कंटिन्यू आहे. महत्वाचे आहे की कायम म्हणजे 4 दिवस केली आणि दिलं सोडून असं करायचं नाही. तर तुम्ही त्यात कंटिन्यू ठेवलं तर तुम्ही सायकलमध्ये काही करू शकता, पुढे कुठेही जाऊ शकता, काही. आणि बरं तुमची तब्येत चांगली राहते ना. गुडघे ज्याचे दुखत आहेत त्यानं जर सायकल चालवायला चालू केली त्याचे गुडघे दुखायला बंद होतात. त्याचा फायदा आहे. त्याचं काय नाही, जर सायकल बसायला सायकल चालवायची त्याचं पुन्हा गुडघे दुखत नाहीत, दुखायचं बंद होतात ते, कारण ते मुवमेंट मिळते ना त्याला खाली. होय बरोबर आहे. डॉक्टर नाही पण ती अनुभव आहेत. आणि तब्येतही आपली कंट्रोलमध्ये राहते, चांगलं राहतं ना, आणि हेल्दी राहतो माणूस. बरोबर आहे. अगदी बरोबर. कारण पूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. कारण आता आपण बघतोय की या धावत्या जगामध्ये सध्या, कारण या जगाबरोबर आम्हालाही पळायचं आहे हेच आमच्या डोक्यात असतंय. पण जेव्हा अशा काही मुलाखती आमच्या समोर येतात तेव्हा असं वाटतं की आपण कुठंतरी प्रसंगानं किंवा अशा वेळेला आम्ही कुठंतरी मुका लागलोय. कारण आमच्याकडे वेळ आहे पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे आमच्या लक्षात येत नाही. कारण काही महिला ज्या आहेत की अजूनही गृहिणी आहेत, तर त्या घरातले काही असे संसार उपयोगी काही कामं असतील ती करणे आणि घरी राहणे पसंत करतात. पण तेच जर त्यांनी या वेळेचा उपयोग जर अशा काही आपलं शरीर सदृढ ठेवण्यासाठी केला तर काही हरकत नाही. आणि तुमच्या ग्रुपमध्ये काही महिला देखील आहेत? हो आहेत. आमच्या ग्रुपमध्ये महिला आहेत, त्याही आमच्या बरोबर सायकलिंग करतात, उत्तम प्रकारे करतात. बरं. त्यांच्याकडनं कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतो? म्हणजे त्या एवढा लांब प्रवास करतात? हा करतात की. आता मायावत एक सांगली सायकल ग्रुप म्हणून होता, दुसरा पंढरपूरला आम्ही गेलो होतो सायकलवरून. इथे ते कुपवाड एमआयडीसी ते ग्रुप आहे, चला आनंदाने जगू म्हणून. बरं. ते लोक ते असं म्हणजे वेगवेगळे सामाजिक कार्य करतात. त्यात तिने ते सायकल ठेवली होती म्हणून ती मला बोलवलं म्हणून मी गेलो त्यांच्याबरोबर. मला कुठलाही ग्रुप चालतो. जे तुमचा मार्ग ठरतोय तो कसा तुम्ही नियोजित करताय? नाही आता समजा पंढरपूरला जायचं आहे, मग ते गुगल मॅपवर. हा गुगल मॅपवर आपल्याला कळतं. मग आता यामध्ये महिला सुद्धा तुमच्या सोबत असतात असं म्हणायला हरकत. आता जाता जाता तुम्ही सायकल प्रवासाचं जे आम्हाला सांगितलं की त्याच्यामुळे आपलं शरीर सदृढ राहतं, निरोगी राहतो, तुम्हाला आज प्रत्यक्ष अनुभव आलाय, या अनुभवाचे बोल तुम्ही आम्हाला सांगत आहात. तर यावरून तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता? वातावरण म्हणजे वातावरण प्रदूषित होणार नाही, कारण तुम्ही वाहनं चालवून वातावरण जे प्रदूषित करता बरोबर तेही कमी होईल. पेट्रोल तुमची इंधन बचत होईल, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण परवडतं. वाहन सायकल हे वाहन इतकं चांगलं आहे की त्याला तुम्हाला पैसे खर्च करावे लागत नाही. एक 10 रुपयाची हवा. त्यामुळं एवढाच संदेश आहे माझा की सायकल चालवा, निरोगी राहा आणि रोज रोज सायकल चालवा. सगळ्यांनी सायकल चालवावी. तर तसं बघायला गेलं तर आता इंधनाचा खर्च ही आता परवडत आहे, त्यामुळे आता इलेक्ट्रिक बाईक आलेले आहेत. पण इलेक्ट्रिक बाईक सुद्धा चार्ज करावे लागतात आणि विजेचं बिल देखील वाढायला लागलंय. म्हणजे इकडं पेट्रोलचा खर्च आपण कमी करायला जातोय तर विजेचं आपल्याला बिल वाढायला लागले. या सगळ्या गोष्टी होत असताना तरी इलेक्ट्रिक बाईक आपण बघू शकतोय की दर खूप अमाप आहे आणि इतका मोठा खर्च महागड्या गाड्या घेणं आताच्या सामान्य नागरिकांना परवडत नाही. तर सायकल चालवली उत्तम आहे, अगदी उत्तम आहे. आणि खरंच सर मला असं वाटायला लागले मान्य, तर तुमच्याशी बोलल्यानंतर मलाही रोज आपण ही 1 तास सायकल चालवायला हवी. तर सायकल घेऊनच गेलेलं बरं. तर श्रोते हो, आता
आपण ज्यांच्याशी बातचीत केली ते आपले किशोर माने सर. आपल्या आकाशवाणीमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून त्यांनी 33 वर्ष काम केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सायकल चालवण्याचा जो छंद जोपासला तो आज तागायत चालू आहे. अनेक ठिकाणी त्यांनी लांबचा प्रवास केलाय, जसं की जगन्नाथपुरी असू दे, वाघा बॉर्डर असू दे, आणि आता त्यांचं ध्येय आहे ते कन्याकुमारीपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. तर श्रोतेहो, या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी आज आपल्यासोबत केलेला आहे. वयाची 65 आता त्यांची येत आहे आणि या 65च्या काळामध्ये आज इतका लांबचा प्रवास सायकल न करणं खरंच हे कौतुकास्पद आहे. सर, तुम्ही इथं आलात आणि तुमचे अनुभव किंवा तुमचा छंद, तुमची जी मतं आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, आमच्याशी इतके छान गप्पा मारलात, त्यासाठी आकाशवाणी सांगलीतर्फे आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आकाशवाणी सांगली केंद्रामधील माजी डिझेल मेकॅनिक किशोर माने यांची मुलाखत आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा अमृत कलश या कार्यक्रमात मला धनश्री केरी पाहिला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.